मित्रांनो, जेव्हा आपण बाजारपेठेमध्ये जातो आणि एखाद्या वस्तूची खरेदी करू लागतो, त्या वस्तूची जेव्हा आपण किंमत बघतो तेव्हा त्या किमतीवर लिहिलं असतं इन्क्लुडिंग ऑल टॅक्सेस. म्हणजे वस्तूच्या किमतीमध्ये काहीतरी समाविष्ट आहे. वस्तूच्या किमतीमध्ये काय समाविष्ट आहे? तर वस्तूच्या किमतीमध्ये कर समाविष्ट आहे. आम्ही जेव्हा बाजारपेठेमध्ये गेलो आणि हा बिस्किटचा पुडा विकत घेतला तेव्हा या बिस्किटच्या पुड्याची किंमत तर 155 आहे आणि जेव्हा मी बघितलं की त्याच्यावर सुद्धा लिहिलं आहे की इन्क्लुडिंग ऑल टॅक्सेस, म्हणजे या बिस्किटच्या पुड्यावर सुद्धा, या बिस्किटच्या पुड्याच्या किमतीमध्ये सुद्धा कर समाविष्ट आहे. ज्यावेळेस आम्ही एक सायकल खरेदी केली आणि त्या सायकलची खरेदी करत असताना त्या दुकानदाराला आम्ही त्या सायकलची किंमत विचारली तर त्यानं सांगितले फायनल ती सायकल 8,700 रुपयाला पडेल. आणि जेव्हा त्याने बिल हातामध्ये दिलं तर मी बघितलं की त्या बिलावर सायकलची किंमत 8,700 रुपये आहे. परंतु वर मी CGST आणि SGST असे दोन कर जवळपास 932 रुपये एवढे दिलेले आहेत. मित्रहो, असे जे आपण वस्तू खरेदी करतो त्या वस्तूच्या किमतीमध्ये कर हे दडलेले आहे. मग या वस्तूच्या किमतीमध्ये दडलेल्या असलेल्या करांना काय म्हणायचं? तर हेच आहेत अप्रत्यक्ष कर. दीज आर द इनडायरेक्ट टॅक्सेस. चला तर बघूयात अप्रत्यक्ष कर म्हणजे काय, या कराची वैशिष्ट्ये काय आहेत, या कराचे गुणदोष आहेत. तर मित्रहो, तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ बघावा ही माझी नम्र विनंती. नमस्कार मित्रांनो, मी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मी डॉक्टर पांडुरंग कल्याणकर, अर्थशास्त्र विभाग, पंडित दीनदयाळ उपाध्याय शिक्षण संस्था संचलित श्री संत सावतामाळी ग्रामीण महाविद्यालय फुलंब्री, तालुका फुलंब्री, जिल्हा औरंगाबाद. मित्रांनो, आज आपल्या या लेक्चरमध्ये आपण ज्या मुद्द्याबद्दल चर्चा करणार आहोत तो मुद्दा आहे अप्रत्यक्ष कर, इनडायरेक्ट टॅक्स. या अप्रत्यक्ष कराच्या विषयी चर्चा करत असताना ज्या मुद्द्यांची आपण चर्चा करणार आहोत ते पुढील प्रमाणे. त्यामध्ये प्रथमतः आपण प्रस्तावना बघणार आहोत. अप्रत्यक्ष करांच्या व्याख्या, अप्रत्यक्ष करांची वैशिष्ट्ये, भारतातील प्रमुख अप्रत्यक्ष कर, अप्रत्यक्ष करांचे गुण, अप्रत्यक्ष करांचे दोष आणि सारांश, या 7 मुद्द्यांतर्गत आपण अप्रत्यक्ष कर या अर्थशास्त्रातील घटकाची चर्चा करणार आहोत. मित्रांनो, अर्थशास्त्रामध्ये सार्वजनिक वित्त या शाखेला अत्यंत महत्त्व आहे. आणि सार्वजनिक वित्त म्हणजे तरी काय? तर अर्थशास्त्राच्या ज्या शाखेमध्ये सरकारच्या उत्पन्न आणि खर्चाचा विचार केला जातो त्याला आपण सार्वजनिक वित्त असं म्हणतो, किंवा सार्वजनिक वित्तामध्ये सरकारच्या उत्पन्न आणि खर्चाचा विचार केला जातो. आणि सरकारच्या उत्पन्नामध्ये कर महसुलाला अत्यंत महत्त्वाचं असं स्थान आहे. आणि जेव्हा आपण करांच्या प्रकाराची चर्चा करतो, टाइप्स ऑफ टॅक्स बद्दल आपण जेव्हा चर्चा करतो तेव्हा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कर हे जे 2 प्रकार आहेत ते अत्यंत महत्त्वाचे असे प्रकार आहेत. आता शासनाने किती कर गोळा केला यापेक्षा तो कशा पद्धतीने गोळा केला याला राजस्वामध्ये अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. कारण की सरकारने जोर जबरदस्तीने जर कर गोळा केला तर त्याचा लोकांच्या कार्य आणि बचत करण्याच्या प्रेरणेवर विपरीत परिणाम होऊ शकतो. आणि म्हणून कराचा आणि लोकांच्या कार्य आणि बचत करण्याच्या प्रेरणेचा संबंध आहे. अधिक कर जर मोठ्या प्रमाणात आकारला तर त्यामुळे लोकांचे कार्य आणि बचत करण्याची प्रेरणा नष्ट होऊ शकते. आणि म्हणून कर किती गोळा केला, कराच्या माध्यमातून किती महसूल गोळा केला यापेक्षा तो कशा पद्धतीने गोळा केला हेही सुद्धा महत्त्वाचं आहे. मित्रांनो, आपल्याला सर्वांना माहीतच आहे की कर हे एक राजकोषीय धोरणाचं महत्त्वाचं साधन आहे की ज्या राजकोषीय धोरणाच्या साहाय्याने सरकार विविध प्रकारचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतं.
अर्थव्यवस्थेमध्ये स्थैर्य असेल, आर्थिक विकासाला चालना देणं असेल, तर हे राजकोषीय धोरणाचं उद्दिष्ट साध्य कशाच्या आधारे केले जातं, त्याचे काय इन्स्ट्रुमेंट्स आहेत, काय टूल्स आहेत, तर त्यातलं एक महत्त्वाचं टूल आहे कर. आणि म्हणून कर कशा पद्धतीनं सरकार गोळा करतं याला सुद्धा महत्त्व आहे. आता आपण अप्रत्यक्ष करांच्या व्याख्याकडे वळूयात. अप्रत्यक्ष करांच्या व्याख्या अनेक शब्दकोशांमध्ये दिलेल्या आहेत, परंतु त्यापैकी काही प्रमुख व्याख्यांचा या ठिकाणी आपण विचार करूयात. मित्रो, पहिली जी व्याख्या आहे ती म्हणजे जे कर प्रथमतः एका व्यक्तीकडून भरले जातात व नंतर त्याचे दुसऱ्या एखाद्या व्यक्तीकडे हस्तांतरण केलं जातं, त्यांना अप्रत्यक्ष कर असे म्हणतात. म्हणजे प्रथमतः एका व्यक्तीकडून ते भरले जातात व नंतर मात्र त्या कराच्या भाराचं काय होतं, दुसऱ्या एखाद्या व्यक्तीकडे हस्तांतरण होते, त्यांना आपण अप्रत्यक्ष कर असे म्हणतात. आणि वस्तूवरील कर हे अप्रत्यक्ष कर आहेत. जे.एस. मिल या अर्थतज्ञानं प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कराची याची एकत्रित व्याख्या केली आहे. त्यांचं काय मत आहे की ज्या व्यक्तीने कर द्यावा असे सरकारला वाटते त्या व्यक्तीकडूनच घेण्यात येणारा कर हा प्रत्यक्ष कर आहे. म्हणजे ज्याच्याकडून सरकारला घ्यावं असं वाटतं त्याच व्यक्तीकडून घेण्यात येणारा कर म्हणजे प्रत्यक्ष कर आहे. तर अप्रत्यक्ष कर म्हणजे काय, जे कर एका व्यक्तीकडून मागितले जातात, जे कर एका व्यक्तीकडून मागितले जातात पण अशा अपेक्षेनं की ती व्यक्ती तो कर दुसऱ्यावर ढकलून स्वतः मोकळी होईल. जे कर एका व्यक्तीकडून मागितले जातात पण अशा अपेक्षेनं मागितले जातात की ती व्यक्ती तो कर दुसऱ्यावर ढकलून स्वतः मात्र काय होईल, मोकळी होईल. त्यानंतर पुढे आपण जाऊयात की ज्या कराचा आघात एका व्यक्तीवर, ज्या कराचा आघात एका व्यक्तीवर तर कराचा आपात दुसऱ्या व्यक्तीवर असतो त्यास अप्रत्यक्ष कर असे म्हणतात. आता कराचा आघात म्हणजे काय, तर कराचा तात्काळ पडणारा बोजा, या कराचा आघात असं म्हणतात. तर कराचा आपात म्हणजे काय, तर कराचा अंतिमतः पडणारा बोजा. तर या अप्रत्यक्ष कराच्या बाबतीत काय म्हटले व्याख्येमध्ये की कराचा सुरुवातीचा बोजा एका व्यक्तीवर पडतो तर अंतिम बोजा मात्र दुसऱ्याच व्यक्तीवर पडतो. अप्रत्यक्ष कराच्या बाबतीत कराचा आघात आणि कराचा आपात एकाच व्यक्तीवर पडत नाही तर तो भिन्न भिन्न व्यक्तीवर पडत असतो. आता ब्रिटिश तत्वानं काय केलं आहे की ब्रिटिश तत्वानुसार प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करातील तफावत ही करदाता आणि महसुली सत्ता यांच्यामध्ये कशा स्वरूपाचे संबंध आहेत, यांच्यामध्ये असलेल्या संबंधावरून प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष करातील तफावत केली आहे. तर ब्रिटिश तत्व काय सांगतं, तर या ब्रिटिश तत्वानं असं म्हटलं आहे की अप्रत्यक्ष करात करदाता आणि करसत्ता यांच्यात प्रत्यक्ष संबंध नसतात. यांच्यामध्ये प्रत्यक्ष संबंध असतात का, नाही. उत्पादक किंवा व्यापारी अशासकीय अधिकारी म्हणून कार्य करतात. उत्पादक आणि व्यापारी काय करतात, तर हे अशासकीय अधिकारी असल्यासारखं ते काम करतात, म्हणजे सरकारचं एजंट म्हणून काम करतात महसूल गोळा करण्यासाठी. कोणाकडून, तर ग्राहकाकडून किंवा करदात्याकडून. अप्रत्यक्ष करात करदाता आणि करसत्ता यांच्यामध्ये प्रत्यक्ष संबंध नसतात. उत्पादक किंवा व्यापारी अशासकीय अधिकारी म्हणून कार्य करतात असं ब्रिटिश तत्वाने याच्यामध्ये हे केलं आहे. आता आपण हे ज्या व्याख्या पाहिल्यात या व्याख्यांच्या आधारे आपण काही अप्रत्यक्ष कराची काही वैशिष्ट्ये, ठळक वैशिष्ट्ये आपल्या डोळ्यासमोर येतात. त्यातलं पहिलं वैशिष्ट्य आहे की या करांच्या बाबतीत कर भाराचे हस्तांतरण होते. या कराच्या बाबतीत काय, कराच्या भाराचं हस्तांतरण होतं. म्हणजे कर भार हा काही एकाच व्यक्तीवर स्थिर राहत नाही तर तो म्हणजे सरकारपर्यंत जो महसूल जातो तो त्या कराच्या भाराचं कसं होतं, सरकार सुरुवातीला एका व्यक्तीवर टाकतं करभार आणि अंतिम बोजा मात्र दुसऱ्याच व्यक्तीवर पडतो. म्हणजे शिफ्टिंग ऑफ द टॅक्स बर्डन हे या अप्रत्यक्ष कराचं महत्त्वाचं असं वैशिष्ट्य आहे. दुसरं वैशिष्ट्य आहे की कराचा आघात इम्पॅक्ट ऑफ टॅक्स एका व्यक्तीवर तर कराचा आपात इन्सिडन्स ऑफ टॅक्स हा दुसऱ्या व्यक्तीवर पडतो. कराचा आघात एका व्यक्तीवर पडतो तर कराचा आपात म्हणजे अंतिम बोजा हा दुसऱ्या व्यक्तीवर पडतो. हे दुसरं अप्रत्यक्ष कराचं दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर अप्रत्यक्ष कर हे वस्तू आणि सेवांच्या आधारे आकारले जातात. त्यांचा बेस काय आहे, तर वस्तू आणि सेवा, त्यांची किंमत, त्यांची नगसंख्या, त्यांचं वजन
या आधारे हे अप्रत्यक्ष कर आकारले जातात. कशा कशाचे? वस्तू आणि सेवांचा. आणि का? कारण की आता सेवाला सुद्धा मानवी जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचे अशा प्रकारचं स्थान आलेलं आहे. त्यानंतर कर सत्ता आणि करदाता यांच्यात प्रत्यक्ष संबंध असत नाही. कर सत्ता आणि करदाता यामध्ये कसे संबंध असतात? अप्रत्यक्ष स्वरूपाचे संबंध असतात. ठीक आहे, प्रत्यक्ष संबंध असतात का? नाही. तर ही अप्रत्यक्ष कराची प्रमुख वैशिष्ट्ये आपल्या डोळ्यासमोर येतात. त्यानंतर आपण पाहूयात की भारतातील प्रमुख अप्रत्यक्ष कर कोणकोणते आहेत. तर मित्र, सरकारला जो कर महसूल मिळतो त्या कर महसुलाच्या आधारे भारतातील केंद्र सरकार, दोन आपल्याकडे सत्ता आहे, केंद्र सरकार, राज्य सरकार ही प्रमुख, सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, या दोघांना सुद्धा भारतीय राज्यघटनेने काही कर गोळा करण्याचे अधिकार दिले आहेत. तर त्यांचे काही प्रमुख अप्रत्यक्ष कर कोणते आहेत आणि ते सुद्धा त्यांना मिळणाऱ्या महसुलाच्या आधारे कोणते आहेत ते आपण आता या ठिकाणी पाहूयात. त्यापैकी आपण आता केंद्र सरकारचे प्रमुख अप्रत्यक्ष कर कोणते आहेत, तर त्यातला पहिला जो कर आहे महत्त्वाचा तो म्हणजे वस्तू आणि सेवा कर. तुम्हाला माहीत आहे 1 जुलै 2017 पासून आपल्या देशामध्ये गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स GST म्हणजेच वस्तू आणि सेवा कर लागू झालेला आहे, त्याची अंमलबजावणी झाली आहे. दुसरा जो कर आहे अजून सुद्धा महत्त्वाचा तो म्हणजे केंद्रीय उत्पाद शुल्क, युनियन एक्साइज ड्युटी. त्यानंतर आयात निर्यात कर, कस्टम ड्युटी. आयात निर्यात कर म्हणजे काय? तर ज्या वस्तू आपल्या देशामध्ये आयात होतात आणि आपल्या देशातून बाहेर निर्यात होतात त्यांच्यावर जो कर आकारला जातो त्याला कस्टम ड्युटी असं म्हणतात. हे 3 जे कर आहेत ते केंद्र सरकारचे प्रमुख अप्रत्यक्ष कर आहेत. पुढच्या स्लाइडमध्ये आपण बघूयात की केंद्र सरकारला प्रमुख अप्रत्यक्ष करापासून मिळालेला जो महसूल आहे तो या पुढील तक्त्यामध्ये दाखवला आहे की तक्ता क्रमांक 1 केंद्र सरकारचे प्रमुख अप्रत्यक्ष कर आणि वर्ष 2019-20 याचा जो सुधारित अंदाज आहे त्याला रिवाइज्ड एस्टिमेट्स असं म्हणतात, है की नाही. तर या रिवाइज्ड एस्टिमेटनुसार की जे काही सरकारला केंद्र सरकारला महसूल मिळाला आहे त्या आधारे वस्तू आणि सेवा कराच्या आधारे केंद्र सरकारला 6,12,357 कोटी रुपये मिळण्याचा अंदाज आहे. त्यांना केंद्रीय उत्पाद शुल्कापासून 2,48,012 कोटी रुपये मिळण्याचा अंदाज आहे आणि सीमा शुल्कापासून 1,25,000 कोटी रुपये मिळण्याचा अंदाज आहे. केंद्र सरकारचा जो एकूण स्थूल कर महसूल आहे तो म्हणजे 21,63,423 कोटी रुपये या ग्रॉस टॅक्स रेव्हेन्यू जो आहे केंद्र सरकारचा त्याच्यामध्ये या 3 करांचा जो वाटा आहे तो 45% एवढा आहे. 45% किती टक्के आहे? 45% एवढा आहे. या कराचं महत्त्व आपल्याला लक्षात येतं. तर सगळ्यात महत्त्वाचा केंद्र सरकारचा कोणता कर आहे आता सध्या, तर तो आहे GST वस्तू आणि सेवा कर. हे आपल्याला याच्या आधारे लक्षात आलं. आता मित्रांनो आपण पाहणार की राज्य सरकारचे प्रमुख अप्रत्यक्ष कर कोणते आहेत आणि याच्यामध्ये सुद्धा कर महसुलाच्या आधारे महाराष्ट्र राज्य सरकारचे प्रमुख अप्रत्यक्ष कर कोणते आहेत त्याचा आपण विचार करूयात. त्यातला पहिला जो कर आहे तो राज्य वस्तू व सेवा कर, त्यालाच म्हणतात स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, त्याला SGST असं म्हणतात. हा सुद्धा 1 जुलै 2017 पासूनच लागू झालेला आहे. राज्य वस्तू आणि सेवा कर हा सगळ्यात महत्त्वाचा राज्य सरकारचा अप्रत्यक्ष कर, त्याला SGST असं म्हणतात. त्यांना दुसरा आहे व्हॅट मूल्यवर्धित कर, व्हॅल्यू ॲडेड टॅक्स. त्यांना तिसरा आहे राज्य उत्पादन शुल्क, राज्य उत्पादन शुल्क स्टेट एक्साइज ड्युटी. हा तिसरा महत्त्वाचा अप्रत्यक्ष कर आहे. हे सुद्धा राज्य सरकारला सध्या जे कर महसूल मिळत आहे त्या आधारे ज्या प्रमुख अप्रत्यक्ष करापासून राज्य सरकारला कर महसूल मिळतो त्या आधारे हे 3 कर या ठिकाणी आपण दाखवलेले आहेत. आता 2019-20च्या अर्थसंकल्पीय अंदाजानुसार बजेट एस्टिमेट असं त्याला म्हणतात, महाराष्ट्र राज्य सरकारला प्रमुख अप्रत्यक्ष करापासून मिळाला जो महसूल आहे त्याचा एक या ठिकाणी आपण आकडेवारी पाहणार आहोत. तक्ता क्रमांक 2 महाराष्ट्र राज्य सरकारचे प्रमुख अप्रत्यक्ष कर वर्ष 2019-20. ह्याच्यामध्ये पहिला जो कर आहे तो म्हणजे राज्य वस्तू व सेवा कर, त्याला म्हणतात स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स SGST. त्या करापासून सरकारला किती महसूल मिळण्याचा अंदाज आहे तर 1,02,760 रुपये. याचं एक राज्य सरकारच्या स्वतःच्या कर महसुलाचे जे प्रमाण आहे ते 48.74% एवढं महत्त्व या कराला आहे. म्हणजे एक सगळ्यात महत्त्वाचा आपण कर जर म्हटलं सध्या तर तो आहे राज्य वस्तू आणि सेवा कर. त्यानंतर दुसरा आहे व्हॅल्यू ॲडेड टॅक्स, त्या आधारे किती महसूल मिळण्याचा अंदाज आहे
37,066 कोटी रुपये. हे सगळे आकडे कशामध्ये आहेत? कोटी रुपयामध्ये आहेत आणि हे प्रमाण शेकडा प्रमाणामध्ये आहे. त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क, स्टेट एक्साईज ड्युटी, तो आहे त्या कराच्या आधारे राज्य सरकारला 17,447 कोटी रुपये मिळण्याची अपेक्षा आहे आणि राज्याच्या स्वतःच्या एकूण कर महसूल जर पाहिला आपण, राज्याचा स्वतःचा एकूण कर महसूल स्टेट ओन टॅक्स रेव्हेन्यू तो आहे 2,10,824 कोटी रुपये एवढे मिळण्याचा अंदाज आहे. तर हे आपण पाहिलं की SGST, व्हॅट आणि राज्य उत्पादन शुल्क या 3 करांच्या महसुलाचं राज्याच्या स्वतःच्या एकूण कर महसुलातील जे योगदान आहे ते 75% एवढं आहे. याचा आपण या ठिकाणी सोर्स जो आहे तो इकॉनॉमिक सर्व्हे ऑफ महाराष्ट्र 2019-20 पेज नंबर 77 दिला आहे. त्यानंतर आपण मित्रांनो या अप्रत्यक्ष कराचे जे गुण आहेत, अप्रत्यक्ष कर एवढं मोठा महसूल केंद्र आणि राज्य सरकारला मिळून देतात, तर यांचे काही गुण सुद्धा असलेत. त्या गुणांचा आपण विचार करूयात की मेरिट्स ऑफ इनडायरेक्ट टॅक्स, अप्रत्यक्ष करांचे गुण. पहिला जो गुण आहे तो म्हणजे सुविधता, कन्व्हिनियंट. अप्रत्यक्ष कर भरणं हे अत्यंत सोयीचं असतं कारण की ते वस्तूच्या किमतीमध्ये दडलेले असतात आणि ज्यावेळेस एखादा ग्राहक वस्तू खरेदी करतो त्याच वेळेस तो अप्रत्यक्ष कर भरत असतो, याची त्याला जाणीव सुद्धा होत नाही आणि म्हणून सुविधता त्याला सोयीचं जातं अप्रत्यक्ष कर भरणं. त्याला कुठल्याही प्रकारची त्याच्यापासून बोज होत नाही किंवा त्याची गैरसोय होत नाही. म्हणून अप्रत्यक्ष करा पहिला जो गुण आहे तो म्हणजे सुविधता किंवा कन्व्हिनियंट आहे. त्यानंतर दुसरा जो आधार आहे, दुसरा याचा जो गुण आहे तो म्हणजे व्यापक आधार, ब्रॉड बेस्ड. ब्रॉड बेस कशामुळं? कारण की अप्रत्यक्ष कर हे वस्तूवर आकारले जातात आणि वस्तू हे समाजातील श्रीमंत व्यक्ती आणि गरीब व्यक्ती सुद्धा खरेदी करतात. त्याच्यामुळं श्रीमंताबरोबरच गरीब व्यक्ती सुद्धा या कराच्या जाळ्यामध्ये किंवा अप्रत्यक्ष कराच्या जाळ्यात येतात. व्यापक अशा स्वरूपाचा आधार याला आहे. हे कर कसे आहेत? ब्रॉड बेस आहेत. का? कारण की समाजातील गरीब व्यक्ती आणि श्रीमंत व्यक्ती म्हणजे श्रीमंताबरोबरच गरीब व्यक्तींना सुद्धा हा कर द्यावा लागतो, म्हणून याचा ब्रॉड बेस आहेत. गरीब व्यक्ती सुद्धा कराच्या जाळ्यामध्ये ओढण्याचं काम हे अप्रत्यक्ष कर्म करतात, म्हणून याचा आधार व्यापक आहे आणि त्यामुळं जर बेस ब्रॉड असेल तर मिळणारा महसूल सुद्धा अधिक असू शकतो. म्हणून याचा दुसरा महत्त्वाचा गुण, अप्रत्यक्ष कराचा दुसरा महत्त्वाचा गुण म्हणजे ब्रॉड बेस होय. त्यानंतर तिसरा जो महत्त्वाचा गुण आहे तो म्हणजे सामाजिक मूल्य, सोशल व्हॅल्यू. अप्रत्यक्ष कराची जेव्हा आकारणी केली जाते तेव्हा ही आकारणी करत असताना फक्त सरकारला महसूल मिळवून देणं हा एवढाच त्याचा उद्देश नसतो, तर काही वस्तूच्या वापरापासून लोकांना परावर्त करणं हा सुद्धा त्याचा हेतू असतो. उदाहरणादाखल मादक पदार्थावर जेव्हा सरकार कर आकारतं, अधिक कर आकारतं मोठ्या प्रमाणात, तंबाखू असेल, बिडी असेल, सिगारेट असेल, मद्य असेल, तर याच्यावर जेव्हा सरकार मोठ्या प्रमाणात कर आकारतं त्याचा उद्देश काय आहे की या वस्तूच्या वापरापासून लोकांनी दूर गेला पाहिजेत आणि त्यामुळे या वस्तूच्या वापरापासून समाजाचं होणारं जे नुकसान आहे ते टाळलं गेलं पाहिजेत, त्याला रोख बसला पाहिजेत, हाही एक महत्त्वाचा हेतू त्यामागे असतो. म्हणून याला अप्रत्यक्ष करांना सोशल व्हॅल्यू म्हणजे सामाजिक मूल्य सुद्धा आहे. त्यानंतर उत्पादन व गुंतवणुकीस योग्य आकार देण्याचं प्रभावी साधन. उत्पादन आणि गुंतवणुकीस योग्य आकार देण्याचं प्रभावी साधन, पॉवरफुल टूल ऑफ मोल्डिंग द प्रोडक्शन अँड इन्व्हेस्टमेंट. मित्रांनो, आपल्याला सर्वांना माहीत आहे की बाजारपेठेमध्ये जे निर्णय होतात ते प्रत्येक वेळेस योग्य असतातच असं नाही आणि म्हणून या बाजारपेठेतील निर्णयाच्या पुढे जाऊन ज्या वस्तू समाजाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहेत त्या वस्तूच्या उत्पादनास प्रेरणा देण्याचं काम हे अप्रत्यक्ष करतात. तर ज्या वस्तू फारशा काही महत्त्वाच्या नाहीत या वस्तूच्या उत्पादनापासून उत्पादकास परावर्त करण्याचं काम, त्यांना त्यापासून दूर नेण्याचं काम सुद्धा हे अप्रत्यक्ष कर करत असतात. ज्या वस्तू समाजाच्या दृष्टीनं महत्त्वाच्या नाही आहेत अशा वस्तूवर अधिक कर आकारला जातो, त्यामुळं त्या वस्तूच्या किमतीमध्ये वाढ होते आणि वस्तूच्या किमतीत वाढ झाली की त्याची मागणी कमी होते आणि त्याच्यामुळे मागणी कमी झाली की मग नफा कमी होतो. मग ते उत्पादक ह्या कमी महत्त्वाच्या वस्तूकडून म्हणजे ज्या वस्तूवर सरकारनं मुद्दाम जास्त कर लावला आहे त्या वस्तूच्या उत्पादनापासून समाजाच्या दृष्टीने जे अधिक महत्त्वाचे आहेत
वस्तू त्या वस्तूच्या उत्पादनाकडे उत्पादक प्रेरित होतात, तिकडे आकर्षित होतात. तसंच आपण पाहिलं की काही वस्तू ज्या असतात, काही उत्पादनाचे तंत्र असतात, प्रोडक्शन टेक्निक्स, ते श्रमप्रधान असतात आणि काही भांडवलप्रधान असतात. तर भांडवलप्रधान उत्पादन तंत्रापासून श्रमप्रधान उत्पादन तंत्राकडे नेण्याचं काम सुद्धा अप्रत्यक्ष करतात. आपण जर कापडाचं उत्पादन घेतलं तर हातमागावर तयार होणाऱ्या कापडाला करामध्ये सूट दिल्या जाते की जेणेकरून यंत्रमागावर तयार होणारी कापड जे आहेत त्या कापडापेक्षा हातमागाच्या कापडाला लोकांनी अधिक पसंती द्यावी, त्याच्यावर कर कमी आकारून त्याचे मुद्दाम किमती कमी ठेवल्या जातात की जेणेकरून हातमागाच्या उत्पादनास प्रेरणा मिळेल. तर अशा रीतीने उत्पादन व गुंतवणुकीस योग्य आकार देण्याचं एक प्रभावी साधन म्हणून सुद्धा अप्रत्यक्ष कराकडे पाहिलं जातं किंवा त्याचा एक महत्त्वाचा गुण आहे. आता अप्रत्यक्ष करामध्ये एवढे जरी गुण असले तरी सुद्धा याच्यामध्ये काही दोष नाहीत का? तर याच्यामध्ये सुद्धा काही दोष आहेत, म्हणून आपण आता पाहणार आहोत अप्रत्यक्ष कराचे दोष, डिमेरिट्स ऑफ इनडायरेक्ट टॅक्स. तर त्याचा पहिला जो दोष आहे महत्वाचा की असमता व अन्यायता, इनइक्विटेबल आणि अनजस्ट. असमता आणि अन्यायता कसं काय? तर हे जे अप्रत्यक्ष कर आहेत हे एखादी वस्तू ती श्रीमंतांना खरेदी करू का तीच वस्तू गरिबांना खरेदी करू, ते दोघांना सुद्धा सारखेच द्यावं लागतं. आणि म्हणून गरीब आणि श्रीमंत यांच्यावर हे कर एकाच दरानं किंवा सारख्याच प्रमाणात आकारल्या जात असल्यामुळं श्रीमंताच्या तुलनेमध्ये गरिबाचा होणारा त्याग हा अधिक असतो. एखाद्या व्यक्तीकडे 1000 रुपये आहेत आणि त्यातले 100 रुपये जर काढून घेतले आणि दुसऱ्या व्यक्तीकडं 1,00,000 रुपये आहेत, त्याच्यातले जर 100 रुपये काढून घेतले तर ज्या व्यक्तीकडे 1000 रुपये आहेत त्याच्याकडून जर 100 रुपये काढून घेतले तर त्याचा होणारा जो त्याग आहे तो अधिक असतो. आणि म्हणून गरीब आणि श्रीमंत या दोघांवर हे कर सारख्याच दरानं आकारले जात असल्यामुळं समाजामध्ये जी असमानता आहे ती असमानता वाढू शकते. आणि म्हणून हे अशा प्रकारे गरीब आणि श्रीमंतावर सारख्याच दरानं आकारले जात असल्यामुळं आणि गरिबांना या करामुळं अधिक त्याग करावा लागत असल्यामुळं, तुलनेनं अधिक त्याग करावा लागत असल्यामुळं हे कर अन्यायकारक आहेत किंवा अन्यायता या करामुळं निर्माण होते. अशाही प्रकारचा दोष या अप्रत्यक्ष करामध्ये दिसून येतो. दुसरा महत्त्वाचा जो दोष आहे तो म्हणजे भाव फुगवट्यास चालना देणारे. जेव्हा अप्रत्यक्ष कराची अंमलबजावणी होते किंवा अप्रत्यक्ष कराच्या दरामध्ये वाढ केली जाते तेव्हा लगेच वस्तूच्या किमतीत वाढ होते, त्यामुळे भाव फुगवट्याला चालना मिळते. आणि जेव्हा कराच्या दरातील वाढीपेक्षा जेव्हा अधिक किमतीमध्ये होणारी जी वाढ जर अधिक असेल तर तेव्हा जास्तीचा भाव फुगवटा होऊ शकतो. आणि म्हणून अप्रत्यक्ष कर जे आहेत ते भाव फुगवट्यास चालना देणारे आहेत. अशा प्रकारचा दुसरा दोष, कारण की अप्रत्यक्ष कर जर लावला तर लगेच वस्तूच्या किमतीत वाढ होते आणि म्हणून हे भाव फुगवट्यास चालना देणारे आहेत असंही म्हटलं जातं. तिसरं दोष जो आहे तो म्हणजे शैक्षणिक मूल्याचा अभाव, अनएज्युकेशनल. अप्रत्यक्ष कर आपण पाहिलंच की वस्तूच्या किमतीमध्ये दडलेले आहेत आणि म्हणून त्याच्यामध्ये आपण पाहिलं की सोयीचे आहेत ते आकारण्याच्या दृष्टीने. परंतु त्याचा दुसरा अंग असा आहे की त्याचा दुसरा दोष त्याच्यामुळे निर्माण होतो. हे सोयीचे जरी वाटत असले तर त्यामुळे दुसरा एक दोष त्याच्यामुळे निर्माण होतो, तो म्हणजे की शैक्षणिक मूल्याचा अभाव आहे. कसं काय? कारण की अप्रत्यक्ष कर भरल्यानंतर आपण कर भरला याची जाणीवच करदात्याला होत नाही. आणि मग या करापासून जो महसूल सरकारनं वसूल केला आहे त्या महसुलाचा सरकार कसा वापर करत आहे या बाबतीत लोक जागरूक होत नाहीत. आणि म्हणून समाजामध्ये एक प्रकारचं जे शैक्षणिक मूल्य निर्माण व्हायला पाहिजे होतं ते शैक्षणिक मूल्य निर्माण होत नाहीत. आणि म्हणून शैक्षणिक मूल्याचा अभाव की लोकांमध्ये नागरिकत्वाची भावना निर्माण करण्याचं काम हे अप्रत्यक्ष कर करत नाहीत. हा अप्रत्यक्ष कराचा तिसरा महत्त्वाचा दोष आहे. त्यानंतर उत्पन्नाची अनिश्चितता. अप्रत्यक्ष कराच्या दरामध्ये वाढ जर केली तर
सरकारला जास्तीचा महसूल मिळेल याची सरकारला शाश्वती नसते, याची निश्चितता सरकारला नसते. का? कारण की एखाद्या वस्तूवर जर जास्त कर आकारला तर लोक त्या वस्तूची किंमत वाढल्यामुळे, जसाही अप्रत्यक्ष कर आकारला जाईल तशी त्या वस्तूची किंमत वाढेल, आणि मग वस्तूची किंमत जर वाढली तर लोक त्या वस्तूच्या ऐवजी दुसरी वस्तू खरेदी करू शकतील. म्हणजे लोकांच्या पसंतीत बदल होऊ शकेल किंवा पर्यायी वस्तूची खरेदी लोक करतील, आणि त्यामुळं लोक किती वस्तूची खरेदी करतील, कर वाढवल्यानंतर लोक त्या वस्तूची खरेदी किती करतील याची निश्चितता सांगता येत नाही, याचा निश्चित अंदाज घेता येत नाही, आणि त्यामुळं या अप्रत्यक्ष करापासून निश्चित किती महसूल मिळेल याचं सरकारला निश्चितता येत नाही, त्याची अनिश्चितता सरकारकडे असते. आणि म्हणून चौथा महत्त्वाचा दोष म्हणजे या कराच्या दरामध्ये जर वाढ केली तर नेमकं महसुलात किती वाढ होईल किंवा नेमकं उत्पन्नात किती वाढ होईल याविषयी सरकारला अंदाज बांधता येत नाही किंवा याविषयी सरकारला निश्चित असं सांगता येत नाही. मित्र, डाल्टन असं म्हणतात की या कराच्या बाबतीत, म्हणजे अप्रत्यक्ष करांच्या बाबतीत 2 अधिक 2 ची बेरीज 3 किंवा 3 पेक्षा कमी असते. म्हणजे 2 अधिक 2 ची बेरीज 4 व्हायला पाहिजे. परंतु डाल्टन असं म्हणतात की या अप्रत्यक्ष करामध्ये अनिश्चितता हा या अप्रत्यक्ष कराचा म्हणजे दोष असल्यामुळं या करांच्या बाबतीमध्ये 2 अधिक 2 ची बेरीज 3 किंवा त्यापेक्षा कमी असते. अशा प्रकारचे एक अनिश्चितता आहे. हेच डाल्टन या कराच्या महसुलामध्ये एक प्रकारची अनिश्चितता आहे, हेच डाल्टन यांना दाखवून द्यायचं आहे. मित्रांनो, या अप्रत्यक्ष करामध्ये काही दोष जरी असले तर सारांश रूपाने आपण असं सांगू शकतो की आपण काही प्रत्यक्ष कराचा सुद्धा विचार केला, त्या प्रत्यक्ष कराची वैशिष्ट्ये, त्याच्या गुण दोषाचा सुद्धा या अगोदरच्या लेक्चरमध्ये विचार केला. प्रत्यक्ष करामध्ये सुद्धा काही गुण आहेत, काही दोष आहेत, आणि अप्रत्यक्ष कराची वैशिष्ट्ये, त्याच्या गुण दोषाचा या लेक्चरमध्ये विचार केला. म्हणजे जर आपण पाहिलं की कोणतीही कर पद्धत ही काय नाहीये, दोषरहित नाहीये. प्रत्येक कर पद्धतीत काही दोष आहेतच, आणि म्हणून जेव्हा आपण कर आकारतो त्या दोन्ही करांचा मेळ घालून कराची आकारणी करणं गरजेचं असतं. अप्रत्यक्ष कर हे विकासाच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये, जेव्हा एखाद्या देशाचा विकास झालेला नसतो आणि लोकांच्या उत्पन्नात वाढ झालेली नसते, आणि म्हणून लोकांच्या उत्पन्नात वाढ झालेली नसल्यामुळं प्रत्यक्ष करापासून अधिक महसूल मिळण्याची सरकारला अपेक्षा करता येत नाही. अशा वेळेस अप्रत्यक्ष कर हे विकासाच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये सरकारला महसूल मिळवून देण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरतात. जसजसा देश जसजसा प्रगत होत जातो तसतसं एकूण कर महसुलातील प्रत्यक्ष कराचे महत्त्व वाढत जाते, तर अप्रत्यक्ष कराचे महत्त्व हे कमी होत जातं. म्हणजे एखाद्या देशाची जसजशी प्रगती होत जाईल तसतसं काय होईल, प्रत्यक्ष जे कर आहेत या प्रत्यक्ष कराचं एकूण कर महसुलातील प्रमाण, त्याचं महत्त्व हे वाढत जाईल, तर अप्रत्यक्ष जे कर आपण आज पाहिलेत त्या अप्रत्यक्ष कराचं महत्त्व हे कमी कमी होत जाईल. तर अशा प्रकारे या लेक्चरमध्ये आज आपण अप्रत्यक्ष कराच्या व्याख्या, अप्रत्यक्ष कराची वैशिष्ट्ये, त्याचे गुणदोष याचा आपण सविस्तर अशा प्रकारे विचार केला आहे. तुम्ही माझं हे लेक्चर ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद. थँक्स लॉट. थँक्यू व्हेरी मच.